मध्ये मळसिद्धप्पा यात्रेतील वाद मिटला असून राजेश देशमुख आणि गुरुसिद्ध मेहत्रे यांच्यात दिलजमाई झाली। यंदा यात्रा मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा निर्णय संयुक्तपणे पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आला आहे। गतवर्षी राजेश देशमुख आणि गुरुसिद्ध मेहत्रे हे काही कारणांमुळे एकमेकांवर नाराज झाले होते। त्यामुळे देशमुख हे कुस्ती स्पर्धेला आले नव्हते। यंदा यात्रेची वर्गणी घेण्यावरून देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन नागरिकांनी विश्वस्तांनाच देणगी द्यावी असं सांगितलं होतं। गुरुसिद्ध मेहत्रे यांनीही पुजारी लोकांना सोबत घेऊन स्वतंत्ररित्या कुस्ती घेण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या। अखेर गावातील यात्रेला गालबोट लागू नये म्हणून पंचाक्षरी स्वामी, बाळासाहेब देशमुख, तम्मण्णा पुजारी, गेनसिद्ध पुजारी, मळसिद्ध पुजारी, सोमनिंग पुजारी यांनी पुढाकार घेऊन या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक घडवून आणली। यावेळी बैठकीत देशमुख आणि मेहत्रे यांनी एकमेकांना विश्वासात घेऊन संपूर्ण यात्रा मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचा निर्णय घेतला। रविवारी देशमुख वाड्यात पत्रकार परिषद घेण्यात येऊन याची घोषणा करण्यात आली। यावेळी बोलताना राजेश देशमुख म्हणाले की गतवर्षी काही कारणांमुळे नाराजी होती, ती नाराजी बैठकीत दूर झाली आहे। सालाबादप्रमाणे यंदाही 12 ते 16 जानेवारी दरम्यान 5 दिवस मळसिद्धप्पा देवाची यात्रा भरणार आहे। यंदाही मोठ्या प्रमाणात धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे। सर्व मानकरी आणि ग्रामस्थांच्या सहकार्यानं यात्रा यशस्वी करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। 200-250 वर्षाची परंपरा लाभलेली ही यात्रा पंचकोशातच नाही तर महाराष्ट्र, कर्नाटक या बॉर्डरवर अत्यंत महत्त्वाची भक्तिपूर्ण वातावरणात आणि मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येते। ही यात्रा साजरी करण्याकरता गावातले मानकरी, पंच कमिटी, भक्त लोक या सर्वांचं फार मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभतं। यात्रेची जी परंपरा आहे, चालू झालेली परंपरा आहे, त्याप्रमाणे यात्रेमध्ये तैलाभिषेक पासून यात्रेला सुरुवात होते। त्यानंतर होमाचा कार्यक्रम होतो, अक्षताचा कार्यक्रम होतो, शुभेच्छा दारुकाम होते, छोट्या उत्सवात होतात आणि मोठ्या उत्सवात होतात। ह्या सर्व कार्यक्रमांची जबाबदारी वेगवेगळ्या लोकांना दिलेली असते आणि प्रत्येक भक्तजण, भक्तगण ह्या यात्रेचा कार्यक्रम हा स्वतःच्या घरचा आहे असे समजून धीरेने आणि मनापासून हे कार्यक्रम पार पडत असतात। तर माजी सभापती गुरुसिद्ध मेहत्रे म्हणाले की गतवर्षी माझ्यात आणि देशमुखांमध्ये नाराजी होती, ती आता दूर झाली आहे। यंदा मोठ्या कुस्तीफडाचं अध्यक्षस्थान राजेश देशमुख हे भूषवणार असून गुरुसिद्ध मेहत्रे यांच्या नेतृत्वाखाली कुस्ती स्पर्धा पार पडणार आहे। यावेळी देशभरातील नामवंत पैलवानांना पाचारण करण्यात आलं असून यंदाही जंगी कुस्त्यांचे फड रंगणार आहेत। सर्व मानकरी आणि ग्रामस्थांच्या सहकार्यानं यात्रा यशस्वी करू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। आज या ठिकाणी सर्वांनी मळसिद्धप्पा यात्रेमध्ये सामील होऊन मळसिद्धप्पाचं सेवा कसं करता येईल त्या पद्धतीनं सेवा करावं आणि यात्रेला एकदम शोभा आणावं। सर्वांनी येऊन सर्व समाजाचे सर्व, असं मी म्हणत नाही फक्त देशमुख आणि मेहत्रे, जकुणे, पुजारी हे एवढंच आहेत असं नाही आहे। संपूर्ण मंद्रुपातले सर्व जातीचे सर्व 18 पगडी जात आणि 12 बलूत मानकरी सर्वांनी याच्यामध्ये लक्ष घालून आज 16 तारखेला यावर्षी कुस्ती, मोठी जंगी कुस्तीची जबाबदारी माझ्यावर मालकांनी दिलेले, ती यात्रा कमिटी दिलेले आहे। त्याच्यामध्ये 83-93 पासून आतापर्यंत व्यवस्थित पार पडलेले, त्या ठिकाणी यात्रा करत करत उरलेले पैसे शिखर बांधलेले आहे। यात्रा करत करत उरलेले पैसे आखाडा बांधलेले आहे। त्या आखाड्यामध्ये आज 16 तारखेला भव्य आणि दिव्य कुस्ती होणार आहे। त्या कुस्तीसाठी सर्वांनी सहकार्य करावं। यावेळी माजी सरपंच पिरप्पा मेहत्रे, हर्षवर्धन देशमुख, सुरेश पाटील, सुरेश टेळे, अविनाश देशमुख, चंद्रकांत देशमुख, सुरेश देशमुख, सुनील वनमाने, सोमनिंग टेळे, प्राध्यापक बसवराज कुमठेकर, जगन्नाथ मेहत्रे, नागनाथ मेहत्रे, नागनाथ लोभे, ओंकार मेहत्रे, मल्लिकार्जुन जोडमोटे आदी उपस्थित होते।